आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शिवसेनेचे नेते सुनील प्रभू। आज सुनावणी जी आहे ती झालेली आहे, काय त्या संपूर्ण संदर्भात सांगा। या संदर्भात असं आहे की आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष, आमचं नाव हे आम्ही निवडणूक आयोगासमोर आमची बाजू मांडून देखील आम्हाला न्याय मिळाला नाही आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टासमोर गेलो आहे। तातडीने निर्णय घ्या असं आम्ही विनंती केली आहे। मला वाटतं की सुप्रीम कोर्ट याबाबत आम्हाला न्याय देईल। 5 तारखेला जो मेळावा या ठिकाणी होतोय त्या मेळाव्यासंदर्भात आशिष शेलारांनी म्हटलंय की एक झेंडा, एक पक्ष आणि एक चिन्हाखाली असलेली गर्दी बघा। इथं एका मेळाव्यासाठी अनेक लोकांना अनेक झेंडे जे आहेत ते एकत्र करावे लागतात। नाही, असं आहे की जरी आशिष शेलार आज जरी म्हणत असेल तरी उद्या त्यांना त्या ठिकाणी मराठी माणसाची ताकद काय आहे आणि मराठी माणूस एकवटल्यानंतर काय कसं पाणीपत करतो हे येणाऱ्या निवडणुकीत दिसेल। भाषेच्या संदर्भानं देवेंद्र फडणवीसांनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर एक टीका केलेली आहे की स्कॉटिश शाळांमध्ये शिकून भाषेच्या संदर्भानं त्यांनी बोलावं। स्कॉटिश शाळेत शिकले तर त्यांना मराठी उत्तम बोलता येतं, मराठीमध्ये चांगली त्यांचं भाषण असतं आणि मराठीच्या हितासाठी आणि हक्कासाठी ते सतत लढत असतात। या महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाचा ब्रँड आहे। या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये जे अग्रगाणी असलेले नेते होते त्यात प्रबोधनकार ठाकरे होते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि मराठी माणसाचं स्फुल्लिंग पेटवलं, मराठी माणसाला हक्काचं स्थान आणि मानाचं पान दिलं आणि त्याचबरोबर त्याची पुढची पिढी उद्धवसाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे आणि त्यानंतर आदित्यसाहेब ठाकरे आणि राजसाहेबांचे सुपुत्र यांच्यावरती आरोप करणाऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड आहे आणि या ठाकरे ब्रँडने मराठी पण जपण्याचं काम केलं आहे, हे विसरू नये। परदेशी शाळांमध्ये मुलांना शिकवायचं आणि इकडे मराठी भाषेच्या संदर्भानं बोलायचं असं। परदेशी शाळा जरी मुलांना शिकवलं तरी आम्ही मराठीचा विसर नाही पडलाय ना। कोण परदेशामध्ये मुलांना शिकवत नाही? इकडे असणारे राजकीय नेते जे त्यांच्याकडे आहेत त्यांच्यापैकी किती मुलांची मुठं परदेशात शिकवणं गुन्हा आहे का? मुलांना उत्तम शिक्षण देणं हे आईवडिलांचं कर्तव्यच असतं, पण मराठी भाषेचा विसर नाही पडला ना, मराठीचा स्वाभिमान नाही सोडला ना, मराठीसाठी गुडघे टेकले नाहीत ना। मराठीवरती जेव्हा जेव्हा अन्याय होतो त्यावेळेला महाराष्ट्रात पेटून उठणारा कोण असेल तर ठाकरे ब्रँड आहे, लक्षात ठेवा। मराठीसाठी पेटून उठणारा ब्रँड जो आहे तो ठाकरे ब्रँड आहे। मराठीचा कुठलाही विसर पडला नसल्याचं त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन खंडूसह विवेक गावंडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।